उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाच्या धुळे जिल्हा उपप्रमुखपदी सलीम हाजी हसन पिंजारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशानुसार आणि अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख बबलू शेख यांच्या हस्ते पिंजारी यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे, ज्येष्ठ नेते समाधान शेलार, शहराध्यक्ष असलम खाटीक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक समाजातील अनेक तरुण शिवसेनेत सक्रिय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निवडीनंतर अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त जिल्हा उपप्रमुख सलीम पिंजारी यांनी पक्षनेतृत्वाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवत आपण पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहून काम करू, असा विश्वासही पिंजारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज अल्पसंख्याक समाजातल्या विविध तरुणांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहे. आणि आमचे जे सलीम पिंजारी म्हणून जे शिवसेनेचे कार्यकर्ते आज त्यांना शिवसेना धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी आज या ठिकाणी जिल्हा प्रमुख अल्पसंख्याकांचे बबलूभाई असतील, शहराध्यक्ष असलम खाटीक असतील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते समाधान शेलार सर यांच्या उपस्थितीमध्ये किरण भाऊ असतील, आगलाव यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशाने या ठिकाणी आज सलीम भैयांना उपजिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.